नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे द जिनेस अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आता आपण राज्यसेवा सिरीज जी मुख्य परीक्षेची सिरीज आहे ती सुरू केलेली आहे. आपण त्यामध्ये आपण GS1 आणि GS2 बद्दल डिस्कस केलेला आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे 2019च्या पेपरबद्दल. तर त्यामध्येच हा नेक्स्ट पार्ट म्हणून आपण GS3चा आपल्याला आज पेपर बघणार आहोत. 2019चा पेपर असणार आहे हा. आपण याला 2 भागामध्ये डिस्कस करूयात. 150 प्रश्न आहेत, व्हिडिओची लेंथ खूप जास्त होईल, त्याच्यामुळे आपण याला 2 भागामध्ये 75 प्रश्नांचा असं एक भाग करून त्याला आपण डिस्कस करूयात. तर चला, या तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली प्रश्नाकडे जाऊयात. तर प्रश्न पहिला आहे पंचायत राज व्यवस्था. खूप बेसिक सब्जेक्ट आहे हा. सब्जेक्ट म्हणण्यापेक्षा एक असं टॉपिक आहे हा. इवन पंचायत राज म्हणजे काय, एकदम पोलीस भरती ते सर्व सारख्या एक्झामपासून तर ते एकदम UPSC लेवलच्या एक्झामपर्यंत याच्यावर कुठं ना कुठेतरी प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे पंचायत राज व्यवस्था. तर बघूयात पंचायत राज व्यवस्था बळकटी करण्यास उपयुक्त बाबी. तर पंचायत राज व्यवस्थेला कुठल्या बाबीमुळं एक बळकटीकरण मिळालेलं आहे किंवा एक स्ट्रेंथनिंग झालेली आहे त्याच्यामध्ये. तर खाली काही बाबी दिलेल्या आहेत. 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती बघितलं आपण तर 1992ला जी 73वी घटना दुरुस्ती झालेली आहे, तर त्या 73वी घटना दुरुस्तीनं ह्या पंचायत राज व्यवस्थेला एक संवैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याला बळकटीकरण मिळालेलं आहे. इथं स्त्रिया व मागासवर्गीयांना 33% आरक्षण. इथं मागासवर्गीयांना 33% आरक्षणाची आरक्षण नाही आहे, त्याच्यामुळे विधान बी चुकीचं आहे. आपण इथे एलिमिनेशन पद्धतीचा वापर करू शकतो. बी विधान हे अयोग्य असणारं विधान आपल्याला ऑप्शन असणं गरजेचं आहे. तर बी अयोग्य विधान बघितलं आपण तर कुठं बी सेकंडमध्ये बघा, बी विधान योग्य आहे सांगितलं आहे. इथं पण बी योग्य आहे, इथं पण बी योग्य आहे. त्याच्यामुळे तीनही विधानं आपण एलिमिनेट करू शकतो आणि पर्याय क्रमांक 1 इथं आपल्याला योग्य मिळतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत? नाहीत म्हणलंय. बरोबर नाहीत म्हणजेच काय, तर ते चूक आहेत. तर चूक असलेली विधान कोणती ओळखा? तर खाली विधाने दिलेली आहेत. ग्रामीण सहकारी संस्था कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात. बरोबर आहे. ग्रामीण सहकारी संस्थांमुळे भारत जगातील सर्वोच्च दुग्ध उत्पादक देश बनलेला आहे. बरोबर आहे. आणि ग्रामीण सहकारी संस्थांचा उद्देश फक्त आर्थिक विकास आहे. तर बघा, मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे त्याच्यामुळे एखादा MCQ सोडवण्यासाठी. तुम्ही तो प्लेलिस्टमध्ये बघू शकता चॅनलच्या आपल्या जाऊन. तर त्याच्यामध्ये अशा शब्दांचं काही मी एक लिस्ट दिलेली आहे. कुठले शब्द आल्यामुळे ते विधान चुकीचं असण्याचे जास्त चान्सेस असतात. तर इथं कुठलीही संस्था किंवा कुठलाही इनिशिएटिव्ह असेल तर त्याचा केवळ एकच उद्देश असणं हे थोडंसं अवघड आहे आणि अशक्य आहे. कुठलीच संस्था ही फक्त एका उद्देशासाठी कधी स्थापन केली जात नाही. त्याच्यामुळे भरपूर सारे उद्देश असतात. ते साध्य करण्यासाठी एखाद्या संस्थेची किंवा कशाची तरी स्थापना, इनिशिएटिव्हची सुरुवात केलेली असते. तर सी विधान जर बघितलं आपण तर हे सबसेल आपल्याला इथं चुकीचं दिसतंय. म्हणजे त्याच्यामुळे सी विधान अयोग्य असणारं, म्हणजे सी विधान असणं आपल्याला पर्याय पाहिजे. हे शक्यच नाही, कारण योग्य नाही, बरोबर नाही असं विचारलेलं आहे त्यांनी. आणि बाकीच्या तीनही पर्यायामध्ये सी असं ऑप्शन आहे. सी हा पर्याय दिलेला आहे तिथं. पण वरचे 2 विधान हे तर योग्य आहेत, हे माहिती आहे आपल्याला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. फक्त सी इथं म्हणजे योग्य नाही आहे, तो बरोबर नाही आहे. तर प्रश्न क्रमांक 2चा उत्तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3. मानव संसाधन विकास म्हणजे काय? तर मानव संसाधन विकास म्हणजे काय, तर मानव संसाधन विकास ही व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढवणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे. मानव संसाधन म्हणजे त्याला ज्ञान देऊन, त्याचे कौशल्य देऊन, त्याच्यामध्ये काही स्किल्स डेव्हलप करून त्याचा विकास करणे म्हणजेच मानव संसाधन विकास. मानव संसाधन विकासात व्यक्तींच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी धोरण, नियोजन व कार्यक्रमांची आवश्यकता असते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अशा योजना राबवल्या जातात सरकारकडून, किंवा काही NGO सुद्धा अशा योजना राबवतात. तर अशा योजनांचा किंवा धोरणांचा नक्कीच मानव संसाधन विकासात महत्त्वाचा वाटा आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत वरची. तर सी स्टेटमेंट जर बघितलं आपण तर मानव संसाधनामुळे वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यक्ती सक्षम बनते. नक्कीच शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल तर याच्यामुळे आपल्याला नक्कीच आपला दर्जा सुधारण्यासाठी व्यक्ती सक्षम बनतो. तर काय दिलेलं आहे, वरीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहे? तर वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे, त्याच्यामुळे वरीलपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. 3चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे? तर राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम म्हणजे आहे तर या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय, तर प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस शुद्ध पाणी पुरवठा करणे. नक्कीच हे उद्दिष्ट असणार आहे. बघा, काही योजना किंवा काही कार्यक्रम असतील तर त्याच्यामध्ये खूप बेसिक स्टेटमेंट दिलेलं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला डाऊट व्हायलाच नको. आता बघा, प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस शुद्ध पाणी पुरवठा करणे याच्यामध्ये काहीच वावगं नाही आहे. सगळ्यांचा हक्क आहे, तो मिळालंच पाहिजे त्यांना पाणी, ग्रामीण व्यक्तीस शुद्ध पाणी पिण्यासाठी. तर हे बरोबरच असलं पाहिजे. तर दुसरं विधान सांगतं, ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा व शाश्वतपणे सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे.
तर नक्कीच हे दोन्ही उद्देश इथं असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं. आणि विधान काय विचारलं त्यांनी, तर कोणते चूक आहे, तर चूक कोणतंही नाही, वरीलपैकी एकही नाही, दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 4चा आहे, पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5. पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर आहेत तर बघूयात कोणते बरोबर आहेत. 21व्या शतकात आर्थिक विकास घडवून आणण्यात नैसर्गिक संसाधने महत्त्वाची ठरतात. ही कुठल्याही शतकात विकास घडवून आणायचा असेल, आर्थिक विकास, तर नैसर्गिक संसाधने नक्कीच महत्त्वाची ठरतात. मानव संसाधन विकासात शिक्षण व आरोग्य विकास आवश्यक ठरते. तर हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं बरोबर कोणते विधान आहेत, तर दोन्ही विधानेही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 तर 5चा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. पुढील विधानांपैकी कोणते एक विधान योग्य आहे? मित्रांनो, फास्ट होत असेल तर तुम्ही थोडंसं तिथं स्पीड स्लो करू शकता तुम्ही तिथं, आणि त्याच्यानुसार चालू शकता. तर प्रश्न क्रमांक 6 बघू. पुढील विधानांपैकी कोणते एक विधान योग्य आहे? योग्य विधान विचारले त्यांनी. सॉरी. तर प्रश्न क्रमांक 6 बघूयात. कोणते विधान योग्य आहे? भारतात कृषी क्षेत्रात दिसणारी बेरोजगारी छुपी बेरोजगारी आहे. म्हणजेच काय तर ते आहे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आहे. आणि जे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच काय तर जे लोक पाच लोक जे काम करणं, म्हणजे 5 लोकांकडून जेवढं काम होते त्याच कामामध्ये तुम्ही 10 लोक गुंतवत आहात, आणि प्रोडक्टिव्हिटी तेवढीच आहे. 5 लोक गुंतवून जर 100 रुपये कमवत असेल आणि 10 लोक गुंतवून सुद्धा 100 रुपये कमवत असेल, तर वरचे 5 लोक जे आहेत ते डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट किंवा छुपे बेरोजगार आहेत ते. आणि शेतीमध्ये आपल्याला भारतीय शेतीमध्येही प्रकर्षाने दिसून येते. तर जे उद्योग शेतीवर अवलंबून असतात तिथे हंगामी बेरोजगारी दिसते. नक्कीच पावसाळा असेल तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी बऱ्यापैकी माहीत असेल की जोपर्यंत पावसाळा असेल किंवा मार्च एप्रिल नंतर बघा काहीच काम नसतं, ते एक हंगामी बेरोजगारी आहे ती एक प्रकारची. तर दोन्ही विधाने इथं योग्य आहेत. तर काय विचारलं काय, तर कोणती विधाने योग्य आहेत? तर दोन्ही विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 6चा आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधाने इथं योग्य आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्याचे सामाजिक घटक कोणते? आरोग्याचे सामाजिक घटक बघा, आता सामाजिक स्थिरता हा तर घटक असलाच पाहिजे, कारण सामाजिक घटक आहे तो एक. सामाजिक स्थिरता, एक सोशल स्टेबिलिटी असली पाहिजे. म्हणजे आपल्याला डी विधान असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. तर एलिमिनेट करत चाललं का तुम्ही, एमध्ये डी नाही आहे आणि 4मध्ये पण डी नाही आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण 2 आणि 3मध्ये, तर बी सी डी हे कॉमन आहेत. त्याच्यामुळे बी आणि सी बघणं गरजेचं नाही तुम्हाला, तुम्ही डायरेक्टली ए बघावं. ए फक्त असणं किंवा नसणं हाच पर्याय तुम्हाला इथं बघायचा आहे. आणि लिंगभेद काय, तर हा लिंगभेद सुद्धा आपण बघितलं तर हा सामाजिक घटक आहे. लिंगावरून भेदभाव केला जाऊ शकतो समाजामध्ये, तर हा एक सामाजिक घटक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक इथं काय 2 इथं योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 ते सामाजिक घटक आहे तो. त्याच्यामुळे 7चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू केली. तर ही एक योजना आहे. तर दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू केलेली. तर याचा उद्देश काय, तर 1 मे 2018पर्यंत सर्व खेड्यांना वीज पुरवठा करण्यासाठी ही योजना आहे. शेती व घरगुती वापरासाठीचा वीज पुरवठा वेगळा करण्यासाठी, म्हणजे शेतीसाठी वेगळा वीज पुरवठा आणि घरगुती वापरासाठी वेगळा वीज पुरवठा करण्याची ही एक योजना आहे. विजेची गळती थांबवण्यासाठी सर्वत्र मीटर बसवण्यासाठी ही योजना आहे. तर इथं थोडंसं तुम्हाला सर्वत्रवरून डाऊट येऊ शकतो, पण हा त्याचा उद्देश आहे तिथं. ही विधानही बरोबर आहे. आणि विचारलं त्यांनी काय आपल्याला, तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर वरीलपैकी सर्व विधानेही बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. 8चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेचे ध्येय कोणते? दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेचे ध्येय कोणते आहे? तर इथं बघा, हे थोडंसं अशा स्कीममध्ये जर बघितलं तर तुम्ही ग्रामीण भागासाठी जास्त प्राधान्य दिलं जातं कुठल्याही एखाद्या स्कीमसाठी. ग्रामीण भाग आणि कौशल्य विकास किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील, आपण बचत गट वगैरे जे म्हणतो, तर त्या यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. तर अशा ऑप्शनमध्ये पर्यायामध्ये जर त्या घटकासंबंधित काही दिलेलं असेल विधान, तर नक्कीच ते विधान हे बरोबर असण्याचे जास्त चान्सेस असतात. नेहमीच बरोबर असतात असे नाही, पण ते बरोबर असण्याचे जास्त चान्सेस असतात. तर ह्या विधानामध्ये जर बघितलं आपण, ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे इथं. त्याच्यामुळे 9चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. भारतीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हे थोडंसं वाचून तुम्हाला अवघड वाटत असेल, पण जो आपल्याला सर्वांना परिचयाचा शब्द आहे ITI. तर ITI बाबत कोणते विधान बरोबर आहे? ITI जो असतो इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कुठं कुठं तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, तर ते थोडंसं लक्षात ठेवा. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, तर ते ITI. तर काय त्याचे विधान काय सांगते ते, कमी शिकलेल्या तरुणांना व्यावसायिक शिक्षण देणे नक्कीच असणार आहे. 10वीच्या पासवर तुम्हाला ते तिथं ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या फील्डमध्ये, ट्रेंडमध्ये.
तर असंघटित क्षेत्रातील कुशल कामगारांची गरज भागवणे, त्यासाठी सुद्धा हे ITI काम करतं. आणि केंद्र सरकारकडून नियंत्रण व निधीची उपलब्धता, तर हे नियंत्रण हे केंद्र सरकारकडून केलं जात नसून ते राज्य सरकारकडून केलं जातं. त्याच्यामुळं सी विधान हे चुकीचं आहे. सी विधान चुकीचं आहे. फक्त ए आणि बी इथं योग्य आहेत. ए आणि बी म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. 10वेचा आहे पर्याय क्रमांक 1. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11. भारतातील बेरोजगारी बाबतच्या विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर अयोग्यकडे थोडंसं लक्ष ठेवा. आता वाढते स्वयंचलीकरण रोजगारात वाढ करते, नक्कीच नाही, चुकीचं आहे. पहिलंच विधान चुकीचं आहे. स्वयंचलीकरण म्हणजेच काय, तर आज बऱ्यापैकी आपण गावामध्ये बघितलं असेल, ऊस तोडण्यासाठी मजुरांची मागणीपेक्षा किंवा मजुरांना प्रेफर करण्यापेक्षा काही मशीन्स आलेले आहेत, ते डायरेक्टली ऊसांची तोडणी करतात. किंवा दुसरा कुठलाही एखादं मशीन असेल, गहू वगैरे काढण्यासाठीचे जे मशीन आहेत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ही बेरोजगारीमध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे स्वयंचलीकरणामुळे रोजगारात वाढ होते, हे थोडंसं विधान चुकीचं आहे इथं, आणि हेच विधान इथं योग्य आहे. म्हणजे काहीतरी आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. खाली विधान तुम्ही एकदा परत वाचून घेऊ शकता, पण 11व्याचं आहे संबंधित उत्तर 1 आहे. स्वयंचलीकरणामुळं म्हणजेच काय, ॲटोमायझेशनमुळं कधीच रोजगारात वाढ होत नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12. न्यून बेरोजगारी वरील उपाययोजनेबाबत कोणते विधान अयोग्य आहेत? शिक्षित श्रमशक्तीचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करणे, उच्च शिक्षणामध्ये पारंपरिकतेवर भर देणे, हे चुकीचं आहे. उच्च शिक्षणामध्ये पारंपरिकतेवर म्हणजे ट्रॅडिशनल नॉलेजवर कशाला भर देऊन काही साध्य होणार नाही तिथं. आणि उच्च शिक्षणात व्यावसायिक व कौशल्य शिक्षणात समावेश करणे, हे बरोबर आहे. आणि ए देखील बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला ए आणि सी पर्याय असणं गरजेचं आहे. 12व्याचे पर्याय क्रमांक आपल्याला त्यांनी अयोग्य विचारलेलं आहे, त्याच्यामुळं ए आणि बी हे बरोबर आहेत. त्याच्यामुळं त्याच्यात आपल्याला हे नको आहे, ए आणि सी नको आहेत, फक्त बी इथं योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. 12व्याचा आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. बघा, ह्या थोडंसं शब्दाकडे लक्ष ठेवत चला. योग्य, अयोग्य, बरोबर, नाही, हे थोडंसं एका एका कुठेतरी लाईनला लिहून ठेवा तुम्ही, कारण कधी कधी एक्झाममध्ये खूप स्ट्रेस असल्यामुळे आपल्याला कधी कधी क्लिक होत नाही त्या शब्दाचा अर्थ लवकर. तर अयोग्य विचारले, त्याच्यामुळं बी विधान इथं अयोग्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. 12व्याचा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी भारतातील दारिद्र्याला जाती व्यवस्था, कुटुंब नातेसंबंध रचना, धर्मश्रद्धा आणि सत्ता संपादनासाठी संवगतेचा घेतलेला जाणारा आधार कारणीभूत आहे याचे विवेचन केले? म्हणजेच काय, तर एक प्रकारे जी आपल्या समाजामध्ये जी हे आहे, दारिद्र्य आहे, तर ह्या दारिद्र्यासाठी जाती व्यवस्था आहे, आपले कुटुंब नातेसंबंध आहेत, हे सर्व जबाबदार आहेत असं यांना म्हणायचं आहे. तर असं कोणाच्या म्हणण्यानुसार आहे, आणि खाली विचारलं कोणतं विधान चुकीचं आहे. म्हणजे तिथं कोणीतरी म्हटलं असेल, कोणाच्या तरी म्हणण्यानुसार ही दारिद्र्य व्यवस्था जी आहे आपली, तर ती या सर्व कारणामुळं झालेली आहे. तर कोणाच्या म्हणण्यानुसार झालेली आहे ते जर काढलं आपण, तर बाकीचे राहिलेले उत्तर आपल्याला कळून जातील. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर बघितलं आपण 2 आहे, ए आणि बी. म्हणजे ए आणि हे जोसेफ स्विम्पेंटर आणि मॅक्स वेबर यांचा यासोबत काहीही संबंध नाही. हे असं जे म्हणणे आहे, तर हे म्हणणे आहे फक्त ऑर्थर लुईस आणि गुन्नार मिरडालचं म्हणणे आहे. बी, सी आणि डीचं म्हणणे आहे असं. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14. ज्या बालकाचे वजन 3SD स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, तर ते स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे 3SD पेक्षा कमी असेल, तर त्याला काय म्हणतात? तर ज्या बालकांचे वजन 3SD पेक्षा कमी असेल, तर त्यांना म्हटलं जातं गंभीर तीव्र कुपोषण, सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन म्हटलं जातं 3SD पेक्षा कमी असेल तर. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956च्या कोणत्या प्रकरणात त्याच्या कार्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे? आता हे माहिती असणं गरजेचं आहे, तरी तुम्ही ते एक प्रकारचं लॉजिक लावू शकता. तर कुठलाही कायदा असेल किंवा कुठलाही एखादी हे असेल, तर त्याच्यामध्ये पहिल्या कलमामध्ये कधी त्याचं व्याख्या किंवा हे दिलेलं नसतं, तर त्याच्यामध्ये कसं पहिल्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये नक्की त्याच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती असणार आहे, ते म्हणजे काय आहे. तर या संबंधित 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रकरण 3 मध्ये या संबंधीचे सविस्तर वर्णन केलेले आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 16. स्वयंप्रभा DTH TV चॅनलविषयी माहिती पुढीलप्रमाणे आहे. स्वयंप्रभा DTH TV चॅनल. तर CBSE द्वारे ही सुविधा निर्माण करण्यात आली. 32 राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे शैक्षणिक साहित्याचे प्रसारण केले जाते आणि शाळांना प्रशासकीय कामाचा वेळ वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. तर नक्कीच याच्यामुळे प्रशासकीय कामाचा वेळ वाचतो. आणि याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, तर बरोबर विधाने कोणती आहेत असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये बी आणि सी ही विधाने फक्त बरोबर आहेत, बी आणि सी.
हे CBSE कडून तयार केलेले नाही आहे. तर तुम्ही मला सांगावे ते स्वयंप्रभा DTH कोणाकडून तयार केले गेलेलं आहे. तर हे बी आणि सी विधान इथे योग्य आहेत, फक्त ते CBSE कडून तयार केलेले नाही आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून रुपये 5,000 दिले जातात? तर याच्यामध्ये कोणते 5,000 दिले जातात? तर ते झालं मातृवंदना योजनेमध्ये, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे असणं योग्य आहे. त्याचा 17वाचा आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18. मानव संसाधन विकासात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर प्रश्न क्रमांक 18 बघूयात. तर मानव संसाधन विकासात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? पुन्हा नाहीकडे लक्ष ठेवा. तर उद्योगधंदे व रस्ते यावरील गुंतवणूक वाढवणे. गुंतवणूक वाढवून फक्त काही होणार नाही आहे, आणि विशेषतः रस्ते व उद्योगधंदे याच्यामध्ये किती गुंतवणूक केली तरी त्याच्या मानव संसाधनात विकास होईल याची काही गॅरंटी नाही आहे, काही शाश्वती नाही आहे. आणि शिक्षण व विधान ब मध्ये सुद्धा तसं सांगितलेलं आहे, शिक्षण व आरोग्य सुविधावरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा म्हणजे GDP पेक्षा आपला तुम्ही 3% अधिक केला तर काही फरक पडणार नाही तेवढा. तर याच्यामुळे कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? हे दोन्ही गोष्टींचा काही समावेश होत नाही त्याच्यामध्ये. तिसरं विधान सांगते की सामाजिक लाभांच्या योजनांना अग्रक्रम देणे. नक्की त्याच्यामुळे काही आरोग्यामध्ये सुधारणा होतील, काही शैक्षणिक जीवनामध्ये सुधारणा होतील, याच्यामुळे नक्कीच मानव संसाधनात सुधारणा होतील. त्याच्यामुळं कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? तर ते आहे पर्याय क्रमांक 4, A आणि B. 18व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 19. हा संबंधित प्रश्न कॅन्सल झालेला आहे, तरी आपण बघूया, त्याला एकदा वाचून घेऊयात. खालीलपैकी कोणते कार्य अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद AICTE डोंट नो काय कशामुळे कॅन्सल केला, AICTE करते, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तर नवीन व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण संस्था सुरू करण्यास मान्यता देणे, तांत्रिक शिक्षणाचे निकष ठरविणे, हे असलंच पाहिजे. निकष ठरवते ते. तांत्रिक शिक्षणाचे मूल्यमापन करणे, सी सुद्धा करते. आणि कोणते बरोबर आहेत असं विचारलेलं त्यांनी. मला वाटतं B आणि C विधाने तिथं बरोबर आहेत, त्याच्यामुळे B आणि C असा पर्याय नसल्यामुळे हे मे बी कॅन्सल झालेला असावा, कारण B आणि C बरोबर आहेत. A मध्ये तर अशक्य आहे ते संस्था सुरू करण्यास मान्यता देणे, आणि जर A जर बरोबर असं तर 4 पर्याय येणं इथं गरजेचं होतं, त्याच्यामुळे B आणि C पर्याय असणं इथं गरजेचं होतं, पण तसा ऑप्शन नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला असावा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणती परिषद देशातील शाळा शिक्षणाचे नियोजन, पुस्तके, प्रकाशन आणि व्यवस्थापन करते? तर हे NCERT करते. तर आपल्याला थोडंसं मराठीमध्ये अवघड जाऊ शकतं. इंग्लिशमध्ये बघितलं आपण, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला आपण NCERT म्हणतो. तर तेच काय करते, तर देशातील शाळा शिक्षणाचे नियोजन, पुस्तकांचे प्रकाशन, आपण जे NCERT बुक्स म्हणतो, तर ती NCERT हेच प्रकाशन यांच्याकडून प्रकाशित केले जातात, आणि त्यांचे व्यवस्थापन सुद्धा केलं जातं. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी मानव संसाधन विकास IPR मध्ये अंतर्भूत अध्यासन नाही. हे IPR मध्ये MHRDच्या IPR मध्ये खालीलपैकी कोण नाही? तर हे NREG मधील IPR, नरेगामधील जे IPR आहे तर ते याच्यामध्ये समावेश होत नाही. 21 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 22. केंद्र शासनाने M-किसान पोर्टल विकसित केले आहे. M-किसान पोर्टल विकसित करण्याचा काय उद्देश आहे? शेतकऱ्यांना हवामान व पावसाचा अंदाज येण्याकरता, पीक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी, बाजारभाव समजण्यासाठी की पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय इत्यादीची माहिती मिळवण्यासाठी. तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असा प्रश्न आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे, कारण खूप बेसिक आहेत सर्वच. एखादा पोर्टल केलेलं आहे तर त्याच्यातून नक्कीच या सर्व गोष्टींचा फायदा शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 22 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत? तर बरोबर असणारी विधाने विचारलेली आहेत. आरोग्य सर्वांगीण विकासाच्या केंद्रस्थानी असते. आरोग्य देशाला अधिक उत्पादन क्षमता, आर्थिक सुरक्षितता देते. आजही आपल्याला त्याची एक अनुभव येत असेल, आरोग्यामुळे आपल्याला किती हानी पोहोचते, किंवा उत्पादन क्षमता किंवा देशाची आर्थिक सुरक्षितता सुद्धा किती धोक्यात आलेली आहे कोरोनासारख्या पॅन्डेमिकमुळं. तर नक्कीच आरोग्य देशाला अधिक उत्पादन क्षमता, आर्थिक सुरक्षितता देते. सार्वत्रिक आरोग्य संरक्षण हे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आहे. नक्कीच सर्व विधाने इथं बरोबर असणं गरजेचं आहे. 23 आहे पर्याय क्रमांक 4. सर्व बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 24. 1 डिसेंबर 1992 पासून एड्स दिन साजरा करण्यात येतो, कारण
तर 1 डिसेंबर 1992 पासून आपण हा दिन साजरा करतो. तर त्याचं कारण काय आहे? तर खाली काही कारणं दिलेली आहेत आणि कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलं आहे. तर बघूयात कारणं काय काय दिलेत. एड्सग्रस्त रोगांना मानसिक आधार देण्यासाठी नक्कीच हे कारण असलं पाहिजे त्याच्यामध्ये. औषधोपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याकरता, बरोबर आहे. एड्स नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याकरता, बरोबर आहे. आरोग्य व लैंगिक शिक्षण देण्याकरता हा दिवस साजरा केला जातो, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे चुकीचं कोणतं आहे तर वरीलपैकी कोणतेही नाही, वरीलपैकी नाही. 24 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 25. जोड्या जुळवांना विचारले आपल्याला. राज्य आणि जलसंवर्धन योजना, राज्य आणि त्यांचे जलसंवर्धन करण्याच्या योजना आहेत त्या दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघितलं आपण महाराष्ट्रासोबत आपल्याला माहितीच असणार आहे. महाराष्ट्राचे आहे जलयुक्त शिवार. डीचं जर आपण 3 लावलं तर बघितलं डीचं 3, तर असा असणारा पर्याय एकच आहे, पर्याय क्रमांक 2. 25 आहे पर्याय क्रमांक 2. बाकीची स्कीम आहे तुम्ही बघून घेऊ शकता. तर आंध्र प्रदेशची जी आहे तर आंध्र प्रदेशची आहे निरुचेतू, आंध्र प्रदेश निरुचेतू. आणि नंतर आहे तेलंगणाची जी आहे तर तेलंगणाची आहे 2 मिशन काकतीया. आणि मध्य प्रदेशची आहे कपिलधार विहिरी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं 25चा योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 26. औद्योगिकरणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी ग्रामीण भागात कच्चा माल पुरवण्यासह उद्योगाच्या विकासासाठी पायाभूत सोयीसुविधा आणि विस्तार समर्थन प्रदान करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे दिली पाहिजे, अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? थोडंसं एकदा परत वाचून घ्या. औद्योगिकरणाच्या माध्यमातून म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनद्वारे ग्रामीण भागाचा विकास करायचा आपल्याला, तर त्यासाठी ग्रामीण भागात कच्चा माल पुरवण्यासह उद्योगाच्या विकासासाठी पायाभूत सोयीसुविधांचा विस्तार व समर्थन केले पाहिजे. ग्रामीण भागात या उद्योगांच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत तिथं. असं ही जबाबदारी जी आहे तर ती राज्य सरकारकडे दिली पाहिजे. तर अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर इथं माहीत असणं गरजेचं आहे, इथं लॉजिक नाही लावू शकत आपण. ती अशी शिवरामन समितीनं केली होती. शिवरामन समिती, पर्याय क्रमांक 1, 26चा पर्याय क्रमांक 1. नाबार्डची ज्यांनी रिकमेंडेशन केलं होतं तेच शिवरामन समिती आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 27. शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा कोणता निर्णय महाराष्ट्र शासनाने 24 नोव्हेंबर 2001 रोजी घेतला? तर 24 नोव्हेंबर 2001 रोजी. तर त्याचा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे. कंत्राटी धोरण आणि विना अनुदान धोरण. कंत्राटी धोरण आणि विना अनुदान धोरण, पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. हे 2 निर्णय 24 नोव्हेंबर 2001 रोजी महाराष्ट्र शासनाने घेतले होते. 27 त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 28. वैद्यकीय सेवेच्या संदर्भात रुग्णांना काही हक्क प्रदान करण्यात आले आहेत. जे पेशंट आहेत त्यांना काही हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यात काय तर कोणताही भेदभाव न करता आरोग्यसेवा उपलब्ध करणे असलाच पाहिजे हा हक्क. नंतर सन्मानपूर्वक सेवा, शंकांची समाधानकारक उत्तरे मिळणे हा रुग्णांचा हक्क आहे, बरोबर आहे. तपासण्या चालू असताना खाजगी आयुष्य जपण्याचा रुग्णांना हक्क आहे, बरोबर आहे. आणि आरोग्यसेवेसाठी दिलेल्या रकमेची पावती मिळण्याचा हक्क आहे. तर कोणती विधाने ही चुकीची आहेत असं विचारलं आहे. तर याच्यामध्ये आय थिंक पर्याय क्रमांक 4 इथे योग्य असणं गरजेचं आहे. 28 आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व हक्क तुम्हाला आहेत. 28 आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी नाही, कोणतेही विधान चुकीचं नाही आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे म्हणजे NCERTचे मुख्य कार्य काय किंवा प्रमुख कार्य काय आहे? तर याच्यावर अगोदरही प्रश्न आलेला होता की शालेय शिक्षण आणि पुस्तकांचे प्रकाशन आणि व्यवस्थापन हे त्याचा उद्देश होता. तर शिकवण्याच्या विविध पद्धतीवर संशोधन करणे आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे. नंतर आहे शिक्षकांसाठी प्रगत स्तरावरील सेवा पूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे, बरोबर आहे. विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांचा विस्तार करणे व सेवा पुरवणे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे व त्याचा प्रसार सर्व राज्यात करणे. तर उच्च शिक्षणाचा इथं संबंध काहीच नाही यासोबत. डी विधान अयोग्य आहे. तर बरोबर आहे असं विचारलेलं आहे आपल्या त्यांनी, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. डी विधान जर सोडलं तर सगळं विधान इथं बरोबर आहेत. 29चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. म्हणजे काय तर शिकवण्याच्या विविध म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञानाची आपल्याला शिक्षणामध्ये एक सांगड घालणे, त्याची शिक्षकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे, ट्रेनिंग प्रोग्राम राबवणे, विविध शासकीय आणि निमशासकीय यांचा विस्तार करणे आणि त्याच्याद्वारे सेवा पुरवणे. तर हे NCERTचे प्रमुख कार्य आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? नाहीकडे लक्ष ठेवा परत. जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्रसंघाची प्रतिनिधी संस्था म्हणून कार्य करते, बरोबर नाही विचारलेलं आहे त्यांनी. तर प्रतिनिधी संस्था म्हणून कार्य करते, बरोबर आहे. जागतिक आरोग्य संघटनेस सदस्य राष्ट्रांच्या वर्गणीतून व सहयोगी संस्थांच्या देणगीतून वित्त पुरवठा होतो, बरोबर आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मध्य पूर्व आशियातील मुख्यालय मुंबई येथे आहे.
तर हे मुंबईत नवी दिल्लीत आहे, त्याच्यामुळं 3 विधान चुकीचं आहे. 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. बाकी सर्व विधान हे बरोबर आहेत. फक्त पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे, त्याच्यामुळे 30 आहे पर्याय क्रमांक 3. मुंबईला हेडक्वार्टर नसून ते नवी दिल्लीत आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 31. अस्मिता कार्ड कशाशी संबंधित आहे? अस्मिता कार्ड कशाशी संबंधित आहे? तर 31चा बघितला आपण, पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील मुलींना 240 मिलीमीटरच्या 8 पॅडचे एक पाकिट 5 रुपयात उपलब्ध करून देणे, याची स्कीमही आहे या नावाने एक, अस्मिता. तर अस्मिता कार्ड त्या संबंधित आहे. ते सॅनिटरी पॅड दिला जातो त्यांना मुलींसाठी, तर ते पर्याय क्रमांक त्याच्यामुळे 3 इथे योग्य आहे. 31 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. जननी बाल सुरक्षा योजनेचे ध्येय कोणते? जननी बाल सुरक्षा योजनेचे ध्येय कोणते? तर लोकसंख्या स्थिर करणे, सुरक्षित प्रसूती, माता शिशु मृत्यूदर कमी करणे, गर्भवती मातेस प्रोत्साहन निधी. तर हा प्रश्नच कॅन्सल झालेला आहे. आय थिंक याचा सर्व पर्याय बरोबर असले पाहिजे होते इथं. ऑल ऑफ द अबव पर्याय नसल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल झालेला असावा इथं. पुढील प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र शासनाचे कोणते संचालनालय शाश्वत विकास ध्येय कार्यक्रमाचे संनियंत्रण करते? म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे तर ते कोणाद्वारे रेग्युलेट केले जातात? तर ते 33 आहे पर्याय क्रमांक 2. फायनान्स अँड स्टॅटिस्टिक डायरेक्टरेट, अर्थ व सांख्यिकी संचालनालय. 33 आहे पर्याय क्रमांक 2. जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत UNDPचे, तर ते कोणाद्वारे आपण रेग्युलेट केले जातात, कंट्रोल केले जातात? तर ते आहेत अर्थ व सांख्यिकी संचालनालय, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या विभागाअंतर्गत निवडक क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यासाठी मलेशियाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील पे मांडू कार्यपद्धती राबवण्यात येणार आहे? पे मांडू, तर कोणत्या कामासाठी ही पे मांडू पद्धती राबवण्यात येणार आहे? तर ती आहे शालेय शिक्षण व क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा आणि स्वच्छता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. वित्त नियोजन व ग्रामीण विकास याचा काही संबंध नाही इथं, त्याच्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा आणि स्वच्छता या संबंधित हा पे मांडू कार्यपद्धती राबवण्यात येत आहे. 34 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 35. वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्य या संदर्भात काही विधाने दिलेली आहेत इथं. मुलांचे मातापित्याकडे दुर्लक्ष, संवादाचा अभाव व त्यातून आलेला एकाकीपणा, वृद्धावस्थेत उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या मुलांकडून मदत घ्यावी लागते, सुनेकडून वारंवार होणारा अपमान व अवहेलना, तुम्ही असं नका करू, काम करण्याची इच्छा असूनही काम करण्यातील शारीरिक अपात्रता. तर वरीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहेत? तर मानसिक आरोग्य येण्यास, वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्यास कोणती विधाने कारणीभूत आहेत? तर नक्कीच वरील सर्व विधाने ही कारणीभूत आहेत इथं. 35 आहे पर्याय क्रमांक 4. खूप बेसिक आहे बघा, सर्वांच्या आपल्याला रोजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी दिसून येतात. तर 35 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सामाजिक पातळीवरील ही उद्दिष्टे आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे आहे तर ते सामाजिक पातळीवरील उद्दिष्ट कोणते आहेत त्याची? अंगणवाडी स्तरावर आरोग्य दिन पाळणे, चांगली रुग्णालय व्यवस्था निर्माण करणे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी जननी सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवणे ही उद्दिष्टे आहेत. आणि वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे त्यांनी. खूप बेसिक विधाने आहेत, त्याच्यामुळे सर्व विधाने ही बरोबर आहेत इथं. अंगणवाडी स्तरावर आरोग्य पाळणे, चांगली रुग्णालय व्यवस्था निर्माण करणे आणि जननी सुरक्षा योजना ही प्रभावीपणे राबवणे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. कोणते मिशन हे आयुष्य व जीवनशैलीमध्ये उपयुक्त अशा मोजता येऊ शकणाऱ्या प्रभावी संरचनेच्या मूलतत्वावर आधारित आहे? Which mission is a convergence framework for measurable effective outcomes on parameters that transform lives and livelihoods? तर असे कोणते आहेत ते मोजण्यासारखे आहेत? आयुष्य आणि जीवनशैलीमध्ये उपयुक्त अशा मोजता येऊ शकणाऱ्या प्रभावी संरचनेच्या मूलतत्वावर आधारित आहेत. तर ते आहेत 37 पर्याय क्रमांक 1 अंत्योदय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. जमीन सुधारणा व विकास कार्यक्रमात अंतर्भाव होतो. जमीन सुधारणा व विकास कार्यक्रमात अंतर्भाव होतो, तर कशाचा अंतर्भाव होतो? तर कमाल भूधारणेवर मर्यादा, शेतीच्या उत्पादन तंत्रज्ञानात्मक बदल, वनांचे संवर्धन व विकास, पडीक जमिनींचे भूमिहीन शेतकऱ्यांमध्ये पुनर्वितरण. तर 38 जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे त्याचा. हे वनांचे संवर्धन व विकास याचा काही संबंध नाही जमीन सुधारणे संबंधात, लँड रिफॉर्म संबंधात, त्याच्यामुळे A, B आणि D इथे योग्य आहेत. 38 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 39वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संविधानिक संस्था आहेत? संविधानिक संस्था म्हणजेच काय? स्टॅट्युटरी बॉडीज.
म्हणजे एखाद्या ॲक्ट किंवा कायद्याद्वारे त्या स्थापन केलेल्या आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर संविधानिक संस्था आहे ती चुकीचं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नको. नंतर युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन असली पाहिजे, 1956चा कायदा. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ही पण असलीच पाहिजे. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडेशनल काउन्सिल, नॅशनल NAAC, नॅक जो म्हणतो आपण कॉलेजमध्ये वगैरे असताना आपण नॅक आलं तेव्हा म्हणत होतं, तर नॅकचा दर्जा जो असतो तर ती नॅक आहे, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिशन काउन्सिल. तर संविधानिक संस्था कोणत्या आहेत तर ए विधान नसलं पाहिजे, हे चुकीचं आहे. 39चा मिळतो आपल्याला, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. बी आणि सी योग्य आहेत. नॅकला कुठलाही कायदा नाही आहे ती, त्याच्यामुळे बी आणि सी विधाने इथं योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. 39 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 40. संयुक्त राष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या सचिवाच्या कालावधीत जागतिक आरोग्य संकट कार्यदलाची स्थापना करण्यात आली होती? संयुक्त राष्ट्र जे आहेत युनायटेड नेशन्स, तर त्याच्या कोणत्या सचिवाच्या कालावधीत आरोग्य संकट ग्लोबल हेल्थ क्रायसिस टास्क फोर्स ही स्थापना करण्यात आली होती? तर ती आली होती बान की मून. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे, बान की मून. पर्याय क्रमांक 2. 40 आहे पर्याय क्रमांक 2. बान की मून यांच्या काळात ग्लोबल हेल्थ क्रायसिस टास्क फोर्स ही निर्मिती करण्यात आली होती. पुढील प्रश्नावर जाऊयात. मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार, आता मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव बदलून काय नाव केलेलं आहे तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून कुठल्या मंत्रालयाचं नाव बदलण्यात आलेलं आहे नुकतंच, म्हणजे 20मध्ये, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर याचं मानव संसाधन विकास जे आहे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे, नवीन नाव बदलण्यात आलं आहे त्याचं. तर या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे 27 फेब्रुवारी 2019 रोजी श्रेयस ही एक योजना आहे. हे योजनेचे खालीलपैकी प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे? तर श्रेयस या योजनेचं उद्दिष्ट कोणतं आहे? तर आपण एक योजनांचा स्पेशल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जवळपास 50 ते 60 योजना त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत, त्याही तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये श्रेयस ही योजनासुद्धा आपण डिस्कस केलेली आहे, त्यामध्ये कधी स्थापना झाली, त्याचा उद्देश काय आहे, मंत्रालय कुठलं आहे, तर नक्कीच तो तुम्ही व्हिडिओ बघावा आवर्जून. तर संबंधित 41व्या प्रश्नामध्ये जर बघितलं आपण, तर औद्योगिक उमेदवारी काळात किंवा BA, BSc किंवा BCom यासारख्या अतांत्रिक म्हणजे जे नॉन टेक्निकल जे ग्रॅज्युएट आहेत, समजा तुमची डिग्री BA, BCom, BSc पैकी कुठल्या एखाद्या फील्डमधून झालेली असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये जे नॉन टेक्निकल फील्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये नंतर कंपनी वगैरे मध्ये जॉब मिळवण्यासाठी नक्की त्याच्यामध्ये मदत होते. तर अशाच औद्योगिक उमेदवारी काळात BA, BSc आणि BComच्या अतांत्रिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी दिली जाते. यामध्ये पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. 41 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 42. आदिवासी विकास विभागाद्वारे तयार केलेल्या क्वेस्ट QUEST म्हणजे काय क्वालिटी इव्हॅल्युएशन फॉर सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन, तर केंद्राचा खालीलपैकी कोणता फायदा होणार आहे? तर क्वेस्टमुळे केंद्राला कुठला फायदा होणार आहे? तर विकास योजनांची परिणामकारकता वाढवण्यासाठी, उपलब्ध निधीचा योग्य वापर करण्यासाठी, नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी, केंद्रीय अर्थसहाय्य आणि विशेष प्रकल्पांचे योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी. तर वरीलपैकी कोणते विधान ही बरोबर आहेत? तर 42 जर बघितलं आपण तर ही सगळे स्टेटमेंट ही खूप नॉर्मल आहेत. जरी तुम्हाला क्वेस्टबद्दल तुम्ही काहीच वाचलेलं नाही आहे, पण तुम्हाला कुठले विधानातून जाणवते की काहीच याच्यामध्ये वावगं नाही आहे, हे होणं गरजेचंच आहे. विकास योजनांची परिणामकारकता वाढली गेलीच पाहिजे, किंवा जो निधी उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या, त्याच्यामध्ये चुकीचं असण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे तुम्ही सर्व विधान इथं बरोबर असणं इथं पर्याय योग्य ठरतो. 42 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती योजना कौटुंबिक तसेच इतर हिंसाचाराची झळ बसलेल्या अत्याचार पीडित महिलांना तत्परतेने मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? कौटुंबिक तसेच हिंसाचाराची झळ बसलेली असेल एखाद्या महिलेला, तर अशा महिलेसाठी कोणती एक तात्परतेने तात्काळ मदत दिली जाते? तर अशी कोणता इनिशिएटिव्ह केलेला आहे सरकारद्वारे? तर तो आहे वन स्टॉप सेंटर. त्याच्यामध्ये सर्वच म्हणजे तिला महिलेला सर्व प्रकारची गरज तिथे त्याची भागवली जाते. म्हणजे ती ज्युडिशरीबद्दल न्यायिक असेल किंवा तिला पोलिसांची काही मदत हवी असेल किंवा अजून कुठली मदत हवी असेल, तर तिला एकाच छताखाली ती मदत दिली जाते. वन स्टॉप सेंटर त्यालाच म्हटलं जातं. त्याच्यामुळे 43 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 44वा. पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज. तर पेसा म्हणजेच काय? तर हा बघा जे शेड्यूल आहे, तर शेड्यूलमध्ये जे काही स्टेट आहेत, तर त्या स्टेटमध्ये डायरेक्टली हा पंचायत राजचा कायदा लागू होत नाही. तर त्यासाठीच हा पंचायत राजचा कायदा लागू करण्यासाठी काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून लागू केला जातो. त्यासाठीच पेसा ॲक्ट आहे. तर त्या पेसा ॲक्टचा
काय म्हणतं ते, तर अधिनियम केव्हा अस्तित्वात आला आणि त्या अंतर्गत किती राज्यांचा समावेश होतो. तर बघूयात आपण. तर इथं काय डेट विचारलेली आहे त्यांनी डायरेक्ट, त्याच्यामुळे याचं आय थिंक द डेटच चुकीची दिलेली आहे त्यांनी. बघा पेसा हाय सॉरी पेसा वॉज इनॅक्टेड ऑन 24 डिसेंबर 1996 हा इनॅक्ट झाला होता. 24 डिसेंबर 1996 टू एक्सटेंड द प्रोव्हिजन्स ऑफ पार्ट 9 ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन टू शेड्यूल एरियाज. याच्यामध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होतो ते राज्य दिलेले आहे तिथे डिटेलमध्ये तुम्ही ते बघू शकता. आणि मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज ही त्याला नोडल मिनिस्टर आहे. तर 24 डिसेंबर इथं ऑप्शन असल्यामुळे हा पर्याय कॅन्सल झालेला आहे. 24 डिसेंबर 1997चा 24 डिसेंबर 1996. तर संबंधित प्रश्नामध्ये तारीखही बरोबर दिले आहेत, राज्यांचा समावेशही दिलेला आहे. 10 राज्यांचा आपण बघितली लिस्ट आता ती. 24 डिसेंबर देखील बरोबर दिलेलं आहे, तरी प्रश्न कॅन्सल झालेला आहे. डोंट नो व्हाय दे हॅव कॅन्सल दिस. तर 44चं योग्य उत्तर हे 1 असणं गरजेचं होतं, पण संबंधित प्रश्न हा कॅन्सल केला गेलेला आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 45 बघूयात. खालील कायदे व त्यांचे पारित होण्याचे वर्ष यांच्या जोड्या जुळवा. आता काही कायदे आणि त्यांचे पारित होणारे वर्ष, कोणत्या वर्षी तो पास झालेला आहे कायदा. तर यातील आपलं एक जरी क्लिक झालं तर त्याच्यामुळे आपल्याला पर्याय बरोबर मिळू शकतात. तर संबंधित डायरेक्टली सांगतो प्रश्नाचं उत्तर मी. प्रश्न क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे त्याचं. म्हणजेच काय तर जे बालकामगार प्रतिबंध व विनिमय अधिनियम जो आहे तर तो आहे 1986चा, म्हणजे चाइल्ड लेबर प्रोहिबिशन ऑफ रेग्युलेशन ॲक्ट. नंतर अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा जो आहे तर तो आहे 1956चा. बालविवाह प्रतिबंध कायदा जो आहे तो आहे 2006चा. आणि NCPCR ॲक्ट जो आहे तो 2005चा आहे. NCPCR जो आहे 2005. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला योग्य मिळतो 45चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 46. खालील नमूद केलेल्या संविधानाच्या अनुच्छेदापैकी कोणते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बालकल्याणाच्या ध्येयाशी निगडीत आहे. बालकल्याणाच्या ध्येयाशी निगडीत असणारं खालीलपैकी कलम कुठले आहेत. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कलम दिलेले आहे त्यांनी डायरेक्टली. तर याच्यातील सर्वच जवळपास कलमांचा समावेश हा बालकल्याणाच्या ध्येयाशी निगडीत आहे. अनुच्छेद 21मध्ये त्यांच्या शिक्षणाचा हक्क आहे त्यांचा. अनुच्छेद 24मध्ये ते बालमजुरांचा हक्क आहे. 45मध्ये त्यांना त्यांच्याच संबंधित आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व विधाने ही बरोबर आहेत. 46चा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. त्याच्यामुळं 46चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 47. मूल्यांचे महत्त्व सामाजिक नियंत्रण ठेवण्यास मदत. मूल्यांचे महत्त्व काय मूल्याचं. सामाजिक नियंत्रण ठेवण्यास मदत, नक्कीच मदत होते मूल्यामुळं. किंवा मोठ्यांचा आदर करणं किंवा स्त्रियांचा आदर करणं, याच्यामुळे आपल्याला एक सामाजिक नियंत्रण राहतं. आपली ती मूल्य आहेत समाजाची. तर मूल्यामुळे समाजात एकात्मता निर्माण होते, नक्कीच होते. विचलनात्मक वर्तनापासून व्यक्ती दूर राहतात आणि प्रसंगानुरूप व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे मूल्यामुळे निश्चित होते. तर वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत. यात चुकीचं काहीच दिसत नाही, त्याच्यामुळे वरीलपैकी नाही. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 47 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 48वा प्रश्न. टिकाऊ सातत्यपूर्ण विकासाची 2030ची कार्यक्रम पत्रिका संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी 2015मध्ये स्वीकृत केली, ज्याद्वारे लोकांसाठी शांतता आणि समृद्धीसाठी मार्गदर्शक दिली आहेत. यात 17 टिकाऊ विकास ध्येय अंतर्भूत आहेत. खालीलपैकी कोणते गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देतात. एक प्रकारे काय शिक्षणासंबंधित सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे तर त्या संबंधित कोणतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे असं विचारलेलं आहे त्यांनी. तर आपल्याला माहिती आहे ध्येय क्रमांक 4 जे आहे गोल 4 तर ते शिक्षणाबद्दल आहे. इथं त्याची डिटेल लिस्ट देखील दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता झूम करून. तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत. पहिले पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग आणि क्वालिटी एज्युकेशन जे आहे तर ते 4मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 49. खाली दिलेल्या कोणत्या समूहात पाथलगडी आंदोलने प्रामुख्याने कार्यरत आहेत. तर पाथलगडी मुवमेंट किंवा पाथलगडी आंदोलने हे कुठल्या राज्यात आहेत, एक प्रकारे प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. तर ते आहेत झारखंड, छत्तीसगड आणि ओडिसा. झारखंड, छत्तीसगड, ओडिसा. 49 आहे पर्याय क्रमांक 2. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर पालघरसारख्या पालघरमध्ये किंवा डहाणूमध्ये विशेषतः ही पाथलगडी मुवमेंट आपल्याला जाणून येते किंवा दिसून येते, ते आढळून येते. सॉरी 49 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 50.
पोषणमुक्त भारत अभियानासाठी 8 मार्च 2018ला जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना सुरू केली? 8 मार्च जागतिक महिला दिन दिवस होता, त्या दिवशी 2018 रोजी मोदी साहेबांनी कोणती योजना सुरू केली होती? 50 पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय पोषण मिशन योजना, नॅशनल न्यूट्रिशन मिशन, राष्ट्रीय पोषण मिशन अभियान, नॅशनल न्यूट्रिशन मिशन, पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 51 अपेक्षित वर्तन प्रकारांशी संबंधित अशी मानदंड स्वरूपी सामान्यीकरणे म्हणजे सामाजिक नियमने होत. वर्तनावर काही मर्यादा घालणारा, मनात बाळगलेला अमूर्त आदर्श म्हणजे नियमन. व्यक्तीच्या वर्तनविषयक समूहाच्या अपेक्षा म्हणजे नियमन. एक प्रकारे नियमनाबद्दल इथं डिस्कस केलेले आपण मागचं मूल्य बघितलं. ते मूल्य म्हणजेच काय होतं, समाजामध्ये एक एकात्मता, एक स्थिरता येते. तर ह्या नियमने काइंड ऑफ त्याचमध्ये आहेत. तर हे नियमन कशासाठी आहे ते वर दिलेले उद्देश आहेत त्यांनी. तर त्याबद्दल विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणते विधाने ही बरोबर आहेत. तर वरीलपैकी सर्व विधाने इथं बरोबर आहेत. 51 आहे पर्याय क्रमांक 4. ऑल ऑफ द अबव किंवा वरीलपैकी सर्व. 51 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 52. मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये तुम्ही जरी वाचलेलं नसेल तरी थोडंसं बेसिक अंडरस्टँडिंग जरी असेल किंवा आपल्या समाजामध्ये थोडंसं बघायचं आपण की खरंच असं होतं का, किंवा काही असे रेस्ट्रिक्शन्स आहेत का, काही मूल्य आहेत का, काही नियमने आहेत का, त्याच्यामुळे तुम्ही इथं बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 52. इयत्ता 10वीच्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कोर्स सुरू करण्यात आले. 10वीचे विद्यार्थी जे आहेत ते नापास झाले त्यांच्यासाठी कौशल्य विकास कोर्स सुरू करले. 10वी अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? 10वीमध्ये नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. खाली काही योजना दिलेल्या आहेत. त्यापैकी कुठली योजना ही त्यांच्यासाठी नाही आहे, कारण विधान चुकीचं कोणतं आहे असं विचारलं आहे त्यांनी. म्हणजेच काय तर एकच योजना ही त्यांच्यासाठी असणार आहे. तर 52 संबंधित जर बघितलं आपण तर याचा पर्याय क्रमांक 4 मिळतो आपल्याला. ACD समूह शेती योजना, नंतर स्वयंप्रकल्प आणि शाळा दर्पण योजना. तर याच्यातील फक्त हा कौशल्य सेतू जो आहे, हा कौशल्य सेतू फक्त त्यांच्यासाठी सुरू केलेला आहे. आणि त्याच्यामुळं कौशल्य सेतू योजना ही 10वी नापास झालेल्या मुलांसाठी आहे. बाकीचे 3ही योजना आहे त्याच्यासाठी नाही आहे. त्याच्यामुळे चुकीचा पर्याय कोणता असणार आहे? ACD पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या 2 जिल्ह्यांना 24 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय बालिका दिनी त्यांच्या प्रभावी समुदाय प्रतिबद्धता, गर्भधारणापूर्व, प्रसूवपूर्व निदानोपयोगी तंत्र अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, मुलींचे शिक्षण, सक्षमीकरण व कार्यासाठी सन्मानित करण्यात आलेले आहे? एक प्रकारे काय ते त्यांना एक बालिकांसाठी केलेल्या विशेष कार्यासाठी त्यांना एक सन्मानित केलेलं आहे 24 जानेवारी 2017 रोजी. तर असे कोणते जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील? तर ते आहेत पर्याय क्रमांक 4 उस्मानाबाद व जळगाव. पर्याय क्रमांक 4 उस्मानाबाद व जळगाव. 53 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 54 भेदभावापासून महिलांच्या रक्षणासंबंधी खालील याद्यांचा विचार करा व योग्य जोड्या जुळवा. अत्याचार प्रतिबंध कायदा. तर अत्याचार प्रतिबंध कायदा कधीचा आहे? नंतर कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक, महिलांचे असभ्य वर्तन प्रतिबंध कायदा, नंतर हुंडा प्रतिबंध कायदा. तर यांच्या जोड्या लावायला विचारले. मी डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन सांगतो. 54 आहे पर्याय क्रमांक 2. याच्यामुळे आपण जोड्या लावू शकतो. तर याचा आहे अत्याचार प्रतिबंध कायदा जो आहे तर तो आहे 1989चा आहे. त्यानंतर कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक होऊ नये, लैंगिक छळवणूक, त्याचा आहे पर्याय 2013. आणि महिलांचे असभ्य दर्शन प्रतिबंध कायदा तर तो आहे 1986चा. आणि हुंडा प्रतिबंध कायदा तो आहे 1961चा. हुंडा प्रतिबंध हा बऱ्यापैकी PSI वगैरे सारख्या एक्झामसाठी सुद्धा खूप डिटेलमध्ये विचारला जातो. ते थोडंसं बघून ठेवा. हुंडा प्रतिबंध कायदा 1961चा आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं 54 योग्य आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशात क्रीडा शिक्षणाला चालना देण्यासाठी क्रीडा विद्यापीठाची स्थापना 16 मार्च 2018 रोजी करण्यात आली? तर 16 मार्च 2018 रोजी कुठे स्थापना करण्यात आली? तर इम्फाळ, मणिपूर येथे. 55 आहे पर्याय क्रमांक 4. इम्फाळ, मणिपूर. मणिपूरचीच राजधानी इम्फाळ, तिथेही स्थापना करण्यात आलेली क्रीडा विद्यापीठाची. त्याच्यामुळे 55 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 56. बालकांचे कल्याण निश्चित करण्यातील शासकीय हस्तक्षेपाच्या संदर्भात 2010 हे वर्ष महत्त्वाचे वर्ष म्हणता येईल. 2010 मध्ये खालील कायद्यांपैकी कोणता कायदा अंमलात आला? डायरेक्टली अंमलात विचारलं आहे त्यांनी. तर ह्याचा
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या बालकांच्या हक्कांचा कायदा जो आहे तर तो इथं अंमलात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या बालकांच्या हक्काचा कायदा 56 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात 57वा. जागतिकीकरणाच्या काळात बदलणारी सामाजिक नियमने आणि मूल्ये यावर भाष्य करणारे कंटेम्पररी इंडिया सोशोलॉजिकल व्ह्यू या इंग्रजी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ते कंटेम्पररी इंडिया सोशोलॉजिकल व्ह्यू हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर ते लिहिलेलं आहे सतीश देशपांडे. 57 आहे पर्याय क्रमांक 3. 57 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात 58वा प्रश्न. प्रतिष्ठेने जीवन जगता यावे म्हणून कठीण परिस्थितीतील महिला बळींच्या पुनर्वसनास संस्थात्मक आधार पुरविण्यासाठी खालील कोणती योजना सुरू केलेली आहे? तर प्रतिष्ठेने त्यांना एक मानसन्मानाने जीवन जगता यावं तर महिला बळी जे आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर 58 आहे पर्याय क्रमांक 2 स्वाधारगृह योजना. ही वन स्टॉप सेंटर सारखी स्कीम आहे. त्यांना तिथं काम वगैरे देऊन एक प्रतिष्ठेनं जीवन जगता येण्यासाठी सहकार्य किंवा मदत केली जाते स्वाधारगृह योजनामध्ये. मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारे परिणाम 59वा प्रश्न बघूयात. मादक सेवनामुळे होणारे परिणाम तर काय? व्यक्तीची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता कमी होते. मादक पदार्थाच्या सेवनामुळे अपघात होतात. रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि मादक पदार्थ कमी खर्चिक असतात. शक्यच नाही आहे, आपल्याला अनुभव असेल त्याचा. तर कोणती विधाने ही बरोबर आहेत असं विचारलेलं आहे त्यांनी. तर 59चं आहे पर्याय क्रमांक 3 ABC. डी विधान चुकीचं आहे. खूप खर्चिक असतात, ते महागडी असतात, त्याच्यामुळे ABC हे विधान इथं बरोबर आहेत. फक्त खूप बेसिक प्रश्न आहेत, लॉजिक लावायचं आहे फक्त. आपल्यास रिलेटेडच प्रश्न आहेत, आपल्यास भोवतालीच घुमताना दिसतात ते. तर 59चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूयात 60वा प्रश्न. बेरोजगारीचा दर ओळखणे योग्य सूत्र. बेरोजगारीचा दर तर काय? एम्प्लॉयमेंट रेट काय आहे? तर ते ओळखण्यासाठी कोणतं सूत्र आहे? तर पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य आहे. बेरोजगाराची एकूण संख्या भागिले एकूण श्रमशक्ती गुणिले 100. तर या डिटेलमध्ये जात नाही मी तर श्रमशक्ती वगैरे. तर हा बेसिक फॉर्म्युला आहे, तुम्ही कोळंबीमध्ये वाचून घेऊ शकता याला. तर बेरोजगाराची एकूण संख्या भागिले एकूण श्रमशक्ती गुणिले 100 हे बेरोजगारीचा दर ओळखण्यासाठी योग्य सूत्र आहे. 60चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 61. प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे? तर प्रश्न 4था स्तंभ आहे. खूपच बेसिक प्रश्न विचारलेला आहे. प्रसार माध्यमे मास मीडिया लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आता मास मीडिया म्हणण्यापेक्षा मला तर वाटतं सोशल मीडियाच म्हणावं लागेल. अशा कोरोना पिरियडमध्ये सुद्धा सोशल मीडियानं खूप साऱ्या लोकांना जो मास मीडियानं रोल करायला पाहिजे तर सोशल मीडिया आज करत आहे. तर 61चा आहे पर्याय क्रमांक 2 4था स्तंभ आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 62. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत आता एक स्कीम आहे तर त्या अभियान आहे तर त्या अंतर्गत काय काय केलं जातं ते बघूयात आपण. आणि त्याबद्दल चुकीचे विधान कोणते असं विचारले आहेत. आधी विधान वाचून घेऊयात. 15 ते 45 वयोगटातील लोकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विकास हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेत अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग, अल्पसंख्याक इत्यादींच्या सहभागावर विशेष भर देण्यात येतो. दोन्ही विधानामध्ये तर चुकीचं असं काही दिसत नाही आहे. ही योजना अल्पशिक्षित, बेरोजगार युवक युवतींसाठी उपयुक्त असल्याने त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शक्य होणार आहे. तर वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर कोणतेही नाही, वरीलपैकी नाही. 62चा आहे पर्याय क्रमांक 4. 62चा आहे पर्याय क्रमांक 4. कोणते विधान चुकीचे नाही इथं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 63वा प्रश्न. खालील कोणत्या व्यक्तीच्या नावाने महाराष्ट्र सरकार द्वारा राज्यस्तरावरील व्यक्तीला रुपये 1 लाख आणि 2 संस्थांना 50,000 पुरस्कार देवदासींच्या कल्याणासाठी कार्य करण्यासाठी दिला जातो? तर हे लताताई सकट. 63चा आहे पर्याय क्रमांक 4. यांच्याबद्दल मी थोडंसं आपलं विकिपीडियावर पण वाचण्याचा प्रयत्न केला पण कुठं काही माहिती मिळाली नाही यांच्याबद्दल जास्त. तर लताताई सकट याबद्दल यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 63 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील 64वा प्रश्न. महाराष्ट्र शासन आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना विकासाकरता कोणत्या योजनेअंतर्गत 5% निधी उपलब्ध करून देते? महाराष्ट्र शासन आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना विकासाकरिता कोणत्या योजनेअंतर्गत 5% निधी हा उपलब्ध करून देते? तर ते देते. आता वरीलपैकी कोणता चुकीचा आहे? खाली मग स्कीम दिलेले आहेत. पेसा योजना जी आपण मागेच बघितली, शबरी योजना, शालेय आरोग्य व्यवस्थापन योजना आणि ठक्कर बाप्पा योजना. तर याच्यातील चुकीचे विधान कोणते आहेत? तर BCD चुकीचे असणार आहेत कारण पेसा योजनेअंतर्गत त्यांना फंड दिला जातो. 64चा आहे पर्याय क्रमांक 3. BCD हे चुकीचे आहेत. फक्त पेसा ही योजना जी आहे तर त्या अंतर्गत हा 5% निधी उपलब्ध करून दिला जातो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 65वा. ज्या साधनांद्वारे समाजाचे सभासद समाजाची नियमाने पाळावीत म्हणून एकमेकांना उद्धृत
करण्याचा प्रयत्न करतात त्याला सामाजिक नियंत्रण म्हणतात. म्हणजे काहीतरी सोशल कंट्रोल म्हणजे नियमन जे बघितलं आपण मागे एक प्रश्नही बघितला आपण त्याच्यावरती. नियमने म्हणजे आणि सामाजिक समूहाच्या अपेक्षानुसार होणारे वर्तन म्हणजे अनुचलन होय. अनुचलन म्हणजेच काय, बिहेवियर. आणि सामूहिक समूहाच्या किंवा समाजाच्या सामाजिक नियमांचा भंग करणारे वर्तन म्हणजे विचलन होय. विचलन म्हणजेच काय मग ते डेव्हियन्स. तर वरीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत? तर 65 आहे पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर आहे. समाजाच्या नुसार चाललं आपण तर ते अनुचलन असतं, समाजाच्या विरोधात चाललं तर ते काय असतं, विचलन असतं. बिघडलं म्हणतात कार्ड आता. तर त्यामुळे संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. 65 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 66 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY. मित्रांनो हे शॉर्ट फॉर्मही लक्षात ठेवत चला. कधी कधी खूप शॉर्टमध्ये दिलं जातं. आय थिंक पेपर 4मध्ये आपण बघणारच आहोत समोर. एका RJGVY असं राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. तर आपल्याला फुल फॉर्म जरी माहीत असला तरी त्या स्कीमचा आपल्याला खाली लगेच उद्देश कळून येतो, त्याचा किंवा त्याचा काय एम असणार आहे ते कळून येतं त्याच्याबद्दल. तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना डॅश मंत्रालयाची योजना आहे. कौशल्य विकास आहे त्याच्यामुळे कौशल्य विकास आणि उद्योजकता, स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिन्योरशिप. 66 आहे पर्याय क्रमांक 3. 66 आहे पर्याय क्रमांक 2. कौशल्य विकास आणि उद्योजकता 66, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 67 तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाला डॅशची मदत मिळते. तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी कोणाची मदत मिळते? तर ती मिळते जागतिक बँकेची, वर्ल्ड बँक. 67 आहे पर्याय क्रमांक 4 वर्ल्ड बँक. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 68 प्रश्न औपचारिक शिक्षण म्हणजे काय आणि खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. औपचारिक शिक्षण म्हणजेच काय, तर आपण जे शाळेमध्ये जाऊन घेतो की तिथं योग्य टाइम टेबल वगैरे ठरलेला असतो, अभ्यासक्रम ठरलेला असतो, हे औपचारिक शिक्षण आहे. आणि जे अनौपचारिक शिक्षण जे आपण समाजामध्ये शिकतो किंवा बाहेर शिकतो असं की त्याला कुठलाही सिलेबस नाही आहे, काहीच नाही आहे, ते अनौपचारिक शिक्षण झालं. बेसिकली हाच डिफरन्स आहे दोघांमध्ये. तर औपचारिक शिक्षण म्हणजेच काय, तर अध्यापन पद्धतीत वर्ग पद्धती, शिक्षकाची प्रत्यक्ष उपस्थिती, शिकवणे यास महत्त्व असते. बरोबर आहे. अभ्यासक्रम पूर्वनिश्चित केलेला असतो. बरोबर आहे. गरजेनुसार अभ्यासक्रम तयार केला जातो आणि विविध स्तर असतात. या आधीच्या स्तरातील शिक्षण पूर्ण केल्याशिवाय पुढील स्तरातील शिक्षणात प्रवेश दिला जात नाही. आणि वरीलपैकी कोणती विधान ही योग्य आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यातील ABD ही विधाने बरोबर आहेत. इथं बघा विविध स्तर ठरलेले असतात. पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीमध्ये जातो आपण. तर हे विविध स्तर ठरलेले आहेत, त्यामुळे मागचा स्तर पूर्ण केल्याशिवाय आपण पुढच्या स्तरामध्ये जात नाही. हे औपचारिक शिक्षणाचं हे आहे. आणि गरजेनुसार अभ्यासक्रम तयार केलेला नसतो. असं जर गरजेनुसार अभ्यासक्रम तयार केलेला असतं तर आज एवढी बेरोजगारी झालीच नसती. आपलं शिक्षण म्हणजे जो शाळेत शिकतो आपण किंवा कॉलेजमध्ये शिकतो ते कुठं उपयोगाला येत नाही. आज बरेचसे इंजिनियर जे आहेत तर त्यांना स्वतःच्या गरजासुद्धा आपण ज्या टेक्निकल गरजा आहेत त्यासुद्धा स्वतः भागवता येत नाहीत. ह्यानुसारच आपल्याला कळून येतं की आपला अभ्यासक्रम हा किती गरजेनुसार बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं ABD हा इथं पर्याय बरोबर आहे. 68 आहे पर्याय क्रमांक 2. 68 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 69 महाराष्ट्र राज्यात सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था जबाबदार आहे? तर सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर ते आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई. 69 आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 70 व्यावसायिक शिक्षणाच्या खालीलपैकी कोणत्या समस्या आहेत? व्यावसायिक शिक्षणाच्या समस्या कुठल्या आहेत? तर माध्यमिक स्तरावर गळतीचे प्रमाण, खाजगी कारखान्यांचा सहभाग घेतला जातो, प्रशिक्षित अध्यापकांची संख्या पुरेशी आणि कौशल्य मागणी पुरवठा यामध्ये तफावत. याच्यामध्ये बघा प्रशिक्षित अध्यापकांची संख्या पुरेशी आहे तरी हे कसं ड्रॉबॅक असू शकते किंवा समस्या असू शकते? शक्यच नाही आहे. खाजगी कारखान्यांचा सहभाग तर हे पण चुकीचं आहे. तर माध्यमिक स्तरावर गळतीचे प्रमाण अधिक आहे हे असणं गरजेचं आहे. कौशल्य मागणी पुरवठा यामध्ये खूप तफावत हे पण बरोबर आहे. A आणि D असणं गरजेचंच आहेत. 70चं जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 4 आहे. A आणि D इथं योग्य विधाने आहेत म्हणजे समस्या आहेत त्या. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 71 राष्ट्रीय प्रज्ञाशोध योजना पुनः प्रस्तुत करण्याची का सुचवली? तर ही नॅशनल टॅलेंट सर्च NTSC आपण बऱ्यापैकी लोकांनी NTSC परीक्षा दिलेली असेल. तर प्रज्ञाशोध योजना पुनः प्रस्तुत म्हणजे रिइंट्रोड्यूस करण्याचं का सुचवलेलं आहे? तर काही कारणं दिलेली आहेत त्याच्या खाली. शाळेतील विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी, आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडला बढती देण्यासाठी, उच्च शिक्षण स्तरावर मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि शुद्ध विज्ञानामध्ये संशोधनामध्ये पुढाकार घेण्यासाठी. तर याच्यामध्ये C आणि D विधाने फक्त योग्य आहेत ही.
तर याच्यामुळे सुचवलेले आहेत. 71चा आहे पर्याय क्रमांक 4. सी आणि डी विधाने योग्य आहेत. उच्च शिक्षण स्तरावर मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि शुद्ध विज्ञानामध्ये संशोधनात पुढाकार घेण्यासाठी पर्याय क्रमांक 4 इथं 71चं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 72. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, तर हा कायदा AICTE कायदा संसदेने ज्या साली संमत केलेला आहे. तर AICTE कायदा कोणत्या साली संमत केलेला आहे? तर 1987 साली. 72चा आहे पर्याय क्रमांक 4. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं डिटेल जर बघितलं आपण तर काय, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन 1945ला स्थापना जरी झालेली असेल तर तिला एक वैधानिक दर्जा दिलेला आहे. AICTE कायदा, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन कायदा 1987चा, आणि 1988 मध्ये त्याला तो अंमलात आलेला आहे, ज्याचं हेडक्वार्टर नवी दिल्ली इथे आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 73. प्रधानमंत्री राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने कोणाची स्थापना केली? कौशल्य विकास परिषद आहे, त्या कौशल्य विकास परिषदेने कोणाची स्थापना केलेली आहे? तर ती आहे NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल 2015ला स्थापना झाली आणि 2022 पर्यंत 50 कोटी कुशल मनुष्यबळ तयार करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. NSDC 73चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 74वा. NIEPA याचा फुल फॉर्म विचारला त्यांनी आपल्याला. आता बघा, 74चा आहे पर्याय क्रमांक 2 पर्याय योग्य आहे इथं. तर एखाद्या ह्याचा असा कसा आन्सर असू शकतं की C आणि D, ऑल ABCD सगळेच फुल फॉर्म असणं शक्यच नाही ना. त्याच्यामुळे हे तुम्ही एक बेसिक लॉजिक लावून सुद्धा इलिमिनेट करू शकत होता. आता A आणि B मध्ये तुमची फक्त स्पर्धा राहिली. तर A मध्ये काय सांगतं? एज्युकेशनल सायकॉलॉजी अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. बेसिकली आपण HRD आणि HR मध्ये बघतो काय, तर प्लॅनिंग असन, ॲडमिनिस्ट्रेशन असन, याबद्दलच थोडंसं जास्त डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं असतं किंवा माहिती दिलेली असते. ते सायकोलॉजी वगैरे विषय याचा संबंध येत नाही. त्याच्यामुळं A तुम्ही एज एलिमिनेट करू शकता आणि त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 तुम्हाला इथं योग्य मिळतो. त्याचा NIEPAचा फुल फॉर्म काय मग? एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 75वा प्रश्न. ई लर्निंग म्हणजेच काय, तर जे आपण शिकतोय सध्या, मी इकडून बोलतोय, तुम्ही ते ऐकताय पलीकडून, तर हे ई लर्निंग त्याच काइंडमध्ये आहे. तर शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशानंतर इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययन केले जाते. लॉकडाऊनमध्ये तर खूप सारा ई लर्निंगचाच उपयोग चालू आहे. आता पूर्णतः ऑनलाईन करून वितरित होणारा कार्यक्रम आहे. DVD CD-ROMद्वारे वितरित होणारा शिक्षणक्रम आहे आणि शिक्षक किंवा प्राध्यापक विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधतात व स्वाध्यायाचे श्रेणीकरण करतात. तर याचा संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक इथं A, B आणि D विधाने योग्य आहेत असं विधान दिलेलं आहे इथं. 75चा आहे पर्याय क्रमांक 2. पण काही ठिकाणी वाचलं मी तर हे DVD किंवा CD-ROMद्वारे वितरित होणारा शिक्षणक्रम हा सुद्धा ई लर्निंगमध्ये धरला जातो. पण आयोगानं व्हाय नॉट दे हॅव, म्हणजे त्यांनी हे आन्सर दिलेलं आहे A, B, D. DVD किंवा CD-ROMद्वारे वितरित होणारा शिक्षणक्रम त्यांच्या म्हणण्यानुसार हा ई लर्निंगमध्ये येत नाही असं म्हणायचे. आणि कोळंबेमध्ये सुद्धा आय थिंक हा DVDद्वारे दिलेला शिक्षणक्रम हा ई लर्निंगमध्ये दिलेला आहे. CD-ROMचा उल्लेख नाही आय थिंक तिथं. पण संबंधित प्रश्नाचं उत्तर आयोगानं तरी A, B आणि D हेच दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. तर मित्रांनो, इथं 75 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. दुसऱ्या भागामध्ये आपण 76 ते 150 प्रश्नापर्यंत अपलोड करूयात तो व्हिडिओ. तर थांबूयात आपण आज मित्रांनो इथं. माझाही घसा कोरडा पडला आहे आता. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगावा आणि काही सुझाव असतील तुमचे, काही सजेशन्स असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि थँक्यू सो मच. थांबूयात मित्रांनो.